आज देखा मी मकर संक्रांती राहिली ना, त्याला निमित्त मी आज तिळगुळना लाडू बनवतो आपल्याकडे, पण मी आज करंजा बनवतो मैदाना. आज देखा मी लिहिले पावशेरभर शेंगदाणा, अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो येते गुळ लिहिले मी. गुळले चांगला क्रश करलेले. आता या सगळं मिक्स करीस मी आणि मग बनवतो मी. आता शेंगदाणा दहीलेस पहिले आणि मग दखाडस मी तुमच्या पुढे काय करायला असं. आई देखा त्या मैदा लिहिले मी अर्धा किलोना पाकिट आहे. आता हे मैदान पीठ पहिले काढून ठी देस आणि मग शेंगदाणा तैसू. आई देखा मी आता मैदा लिहिलेले आणि आता इथे मग मीठ टाकच थोडंसं आणि आता घी टाकतो म्हणून मी थोडा नरम येते त्या करंजा. भजियाला चांगलं असं काली लेवानं आणि आता आपलं थोडंसं म्हणजे घट्टच पीठ लागणार त्याने की थोडं मऊसर येतील करंजा. हे देखा मी पुरं ते भुंजेल होतं ना, ते सगळं दही टाक आणि दहीसने ते गुईमा सगळं शेंगदाणा कूट तीळनं कूट हे सगळं मिक्स करते. तर मी ती बी थोडी हलकी हलकी दहीले आणि शेंगदाणा पण दही टाकत थोडा हलका हलका आणि त्याला सगळं गुईमा मिक्स कर दिले. असं मिक्स कर आणि चला मग आता आपण करंजा बनवतो. एवढीच लुई देवानी आणि आता याला बारीक दही लाटी लिसून लिजात दहा ते काय अशी लाटी लिजात एवढी असा मसाला टाकली असं टाकले आणि बरी बरीच लिहिले आणि याला अशी फोल्ड करले आणि त्याला अशी दाब देवानं पूर्ण पुढे पुढे. याला आता अशी कट करले आणि ते का पूर्ण डिझाईन संगी असते चांगलं पण वाटत तर खाले. ते का अशी लिहिलेतच या अशा लाटी लेवानी. चला मी आता तुला तैताना तर काढस. ते का मी तेल गरम करायला ठी दिलं होतं ऑलरेडी. आता हे टाकस मी करंजी हलकं कोमटच तेल मग टाका ना, म्हणजे स्लो गॅस करीस नाही आणि मग टाका ना. बाहेर ते भाज्या जातील पण मधून कच्च्या राहायच्या ते काही पूर्ण तयारी आलेतच. आता काढी राहिली मी अशा तई लेवानं मस्तपैकी आणि कमी टाका. ते गरम येतच पूर्ण. आता मी एक तुमले फोडी दे काढस. ते का कशी कडक आहे मस्त. आहे का कशी वाजरी नाही. आहे का असा मसाला भरायचा पूर्ण आणि त्याला असं खा करा.